नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन या स्टेपमधला इंटरनल रेस्पिरेशन हा पॉईंट सुरू केला होता. इंटरनल रेस्पिरेशन ऑकर इन ब्लड अँड सेल हा पॉईंट आपण डिस्कस करायला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण पहिला पॉईंट अभ्यास केलेला आहे, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. म्हणजे लंगकडून सेलकडं ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होतो याचा अभ्यास आपण केलेला आहे. आता त्यातला पुढचा पॉईंट आपण अभ्यास करू, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड हा टिश्यू सेलमध्ये तयार होणार. मग त्या टिश्यू सेलपासून त्या लंगला कार्बन डायऑक्साईड कशा प्रकारे ट्रान्सपोर्ट केला जातो हा अभ्यास आपण करणार आहे. ऑल्सो सच कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट by also blood component like RBC and plasma. Such CO2 transported in three forms from tissue cell to lung. First form by plasma in solution form 7%. Second by bicarbonate ion 70%. And third by red blood cell 23%. म्हणजे हा कार्बन डायऑक्साईड 3 फॉर्ममध्ये ट्रान्सपोर्ट केला जातो टिश्यू सेल पासून लंगपर्यंत. एक प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट करणार 7%, 2 बायकार्बोनेटच्या फॉर्ममध्ये 70% आणि 3 आरबीसी जे ब्लडमध्ये आहे 23%. त्यामध्ये फर्स्ट आपण स्टडी करू कुठला फॉर्म, बाय प्लाझ्मा. म्हणजे प्लाझ्मा कार्बन डायऑक्साईड ट्रान्सपोर्ट करणार किती, 7%. 7% of carbon dioxide transported by plasma in dissolved state. Such carbon dioxide dissolved in water and there is a formation of carbonic acid H2CO3. Further, such carbonic acid dissociate, break down and there is a formation of carbon dioxide and H2O. म्हणजे हे तुम्ही मध्ये चिन्ह बघितलेलं आहे की ह्याचं रूपांतर ह्याच्यामध्ये होतं आणि ह्याचं रूपांतर ह्याच्यामध्ये होऊ शकतं. म्हणजे ही साईन आपण अशा प्रकारे जी काढतो ह्याचा अर्थ तुम्हाला कळतो. कार्बन डायऑक्साईड हा वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो, प्लाझ्मामध्ये जे वॉटर आहे त्याच्यामध्ये, आणि कार्बोनिक ॲसिड तयार होतं H2CO3. हा पहिला फॉर्म झाला. मग हा जो H2CO3 आहे आता सांगितलं H2CO3 परत ब्रेकडाऊन होणार CO2 आणि वॉटर. मग CO2 लंगमध्ये जाणार आणि वॉटर आहे तसं प्लाझ्मामध्ये राहणार. हा पहिला फॉर्म झाला 7%. दुसरा फॉर्म आहे बायकार्बोनेट आयन. म्हणजे ट्रान्सपोर्ट होतो CO2 बायकार्बोनेट आयनच्या फॉर्ममध्ये टिश्यू सेलपासून लंगपर्यंत. हे कशा प्रकारे घडत जातं, किती टक्के घडतं बघा, 70%. Such CO2 released from tissue cell and they diffuse in first plasma and then in RBC. CO2 टिश्यू सेल पासून निघणार, पण पहिल्यांदा तो प्लाझ्मामध्ये डिसॉल्व्ह होतो आणि नंतर तो जातो RBC. In RBC CO2 react with carbon dioxide. RBC, in RBC, such CO2 combine with water in presence of Zn containing enzyme, zinc containing enzyme, carbonic anhydrase. Carbonic anhydrase, zinc containing enzyme कुणामध्ये असतात, RBC. ह्या झिंक कंटेनिंग एन्झाईमच्या मदतीनं कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर ह्यांची रिॲक्शन होते आणि कार्बोनिक ॲसिड तयार होते. पण हे जे कार्बोनिक ॲसिड तयार झाले H2CO3 हे अनस्टेबल आहे. इमिजिएटली ते डिसोसिएट. हे कार्बोनिक ॲसिड जे तयार झालेले आहे हे अनस्टेबल आहे, अनस्टेबल कंपाऊंड आहे. इमिजिएटली तो काय होतो, डिसोसिएट होतो in presence of enzyme carbonic anhydrase. Carbonic anhydrase, carbonic anhydrase हे एन्झाईम. आणि हा डिसोसिएट झाला की त्याचं रूपांतर होतं
it is converted into H plus HCO3 minus. H2CO3 डिसोसिएट होतो H plus HCO3 minus. हा जो HCO3 minus आहे they accumulate in large amount in RBC. हा RBC मध्ये जास्त प्रमाणात accumulate होतो. Hence they moves out from RBC. हा HCO3 आहे. Large accumulation of HCO3 minus in RBC occur. Hence, such HCO3 minus moves out from RBC. It would bring about imbalance charge in RBC. RBC मधून हा HCO3 minus बाहेर पडला कारण तो जास्त प्रमाणात ॲक्टिव्हेट झाला. मग हा HCO3 minus RBC मधून बाहेर पडल्यावर इम्बॅलन्स चार्ज RBC मध्ये तयार होतो. टू मेंटेन आयोनिक बॅलन्स बिटवीन RBC and plasma, chloride ion diffuses into RBC. हा HCO3 minus हा RBC मधून बाहेर पडलेला आहे. आता सांगितलं मी तुम्हाला. मग त्यामुळं RBC मध्ये काय होतं? इम्बॅलन्स चार्ज निर्माण होतो RBC मध्ये. मग इम्बॅलन्स चार्ज हा RBC मध्ये निर्माण झाला. आयोनिक बॅलन्स मेंटेन व्हायला पाहिजे RBC आणि प्लाझ्माचा. मग आयोनिक बॅलन्स RBC आणि प्लाझ्माचा मेंटेन होण्यासाठी या RBC मध्ये Cl- आयन क्लोराईड आयन RBC मध्ये डिफ्यूज होतात. HCO3- हा बाहेर पडलेला आहे RBC मधनं. इम्बॅलन्स चार्ज निर्माण झालेला आहे. मग आयोनिक बॅलन्स ठेवायला पाहिजे RBC आणि प्लाझ्मामध्ये. त्यासाठी हा क्लोराईड आयन कुठे येतो? RBC मध्ये डिफ्यूज होतो. मग मूवमेंट ऑफ क्लोराईड आयन इन RBC इज कॉल्ड क्लोराईड शिफ्ट. त्याला दुसरा नाव हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. इम्बॅलन्स चार्ज निर्माण झाला. आयोनिक बॅलन्स मेंटेन व्हायला पाहिजे RBC आणि प्लाझ्माचा. त्यासाठी क्लोराईड आयन RBC मध्ये डिफ्यूज झाला. मग ही जी क्लोराईड आयनची मूवमेंट आहे RBC मध्ये येण्याची त्याला म्हणायचं क्लोराईड शिफ्ट. त्याला दुसरं नाव आहे हॅम्बर्गर्स फेनॉमेनॉन. मूवमेंट ऑफ क्लोराईड आयन into RBC to maintain ionic balance is called chloride shift Hamburger's phenomenon. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला हा HCO3- हा RBC मधून बाहेर पडलेला आहे. मग हा जो HCO3- RBC मधून बाहेर पडलेला आहे they comes in plasma. तो कुठाला? प्लाझ्मा मध्ये. मग प्लाझ्मा मध्ये कोण असतात? Na+, K+, सोडियम आयन, पोटॅशियम आयन असतात. मग हा जो प्लाझ्मा मध्ये आलेला HCO3- आहे तो Na+ बरोबर कंबाईन होतो आणि NaHCO3 तयार होतं. सोडियम बायकार्बोनेट. म्हणजे RBC मधनं हा बाहेर पडला. मग तो कुणामध्ये आला? प्लाझ्मा मध्ये आला. मग प्लाझ्मा मध्ये कोण असतं? Na+, K+ असतात. मग हा ह्याच्या बरोबर कंबाईन होणार NaHCO3. K बरोबर कंबाईन झाला तर KHCO3. हा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट तयार झाला. हा HCO3 झाला. मग हा जो राहिलेला H+ आयन आहे H+ आयन इट इज पिकअप बाय अ प्रोटीन हिमोग्लोबिन. या H+ आयनला कोण घेतो? हिमोग्लोबिन हा प्रोटीन घेतो. and then there is a formation of HHB reduced hemoglobin. त्याला नाव आहे डीऑक्सीहिमोग्लोबिन. HHB त्याला नाव आहे reduced hemoglobin. त्याला नाव आहे डीऑक्सीहिमोग्लोबिन. हे सगळं बायकार्बोनेट आयनच्या फॉर्म मध्ये इथपर्यंत आपण बघितलं. ही रिएक्शन बघितली CO2
H2O कंबाईन होतात, H2CO3 अनस्टेबल आहे, इमिजिएटली डिसोसिएट होतो, H प्लस HCO3 मायनस, मग HCO3 मायनस आरबीसी मधनं बाहेर पडतो, मग त्याला आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी क्लोराईड आयन आरबीसी मध्ये जातो, त्याला क्लोराईड शिफ्ट म्हटलं. मग HCO3 हा प्लाझ्मामध्ये आला, Na+ बरोबर रिॲक्ट झाला, H+ ला Hb न पिकअप केलं आणि त्यापासून HHB. ॲट लंग लेवल म्हणजे जेव्हा हे सगळं घडतं आणि लंग पर्यंत जाऊन पोहोचतात, ॲट लंग लेवल पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इज लो. तुम्हाला माहिती आहे लंग मध्ये पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड हा कमी असतो. मग त्यावेळी काय होतं, H+ फर्दर रिॲक्ट विथ HCO3 minus in presence of carbonic anhydrase. There is a formation of H2CO3. In presence of, they converted into CO2 H2O in presence of carbonic anhydrase, and such CO2 then enter into lung. म्हणजे लंग लेवल हा पॉइंट आपण का लिहिलेला आहे, जेव्हा हे सगळं घडतं ब्लडमध्ये प्लाझ्मामध्ये हे सगळं घडतं आणि ते ब्लड आणि प्लाझ्मा जेव्हा लंग जवळ येऊन पोहोचतात तेव्हा लंग लेवलमध्ये काय असतं, पार्शियल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड हे लो असतं. मग हे लो असल्यामुळं तिथं कुठली रिॲक्शन होते ब्लडमध्ये, H+ जो आहे HCO3 मायनस जे आहे हे रिॲक्ट होतात आणि त्यापासून H2CO3 हे तयार होतं. H2CO3 पासून कार्बन डायऑक्साइड आणि वॉटर हे ब्रेकडाऊन होऊन तयार होतं आणि हा CO2 जातो लंगमध्ये. म्हणजे अशा प्रकारे बायकार्बोनेट आयनच्या फॉर्ममध्ये हा लंगमध्ये CO2 गेलेला आहे. आता हा HCO3 आणि H+ हा कुठून आला तुम्ही म्हणणार, ऍक्च्युली हे तेच आहे, फर्दर ते डिसोसिएट होतात. HCO3 मायनस आणि H+ जेव्हा लंगपर्यंत जातात तेव्हा अशा फॉर्ममध्ये ते जात असतात, पण लंग जवळ गेल्यावर ते फर्दर डिसोसिएट होतात आणि अशी रिॲक्शन लंगच्या जवळ घडते आणि मग तो CO2 लंगमध्ये जातो. हा दुसरा फॉर्म झाला बायकार्बोनेट आयनच्या फॉर्ममध्ये 70%. आता तिसरा फॉर्म आहे बाय रेड ब्लड सेल. किती पर्सेंट, 23%. In RBC hemoglobin is present. Such hemoglobin react with carbon dioxide. Such hemoglobin react with carbon dioxide, and there is a formation of carb amino hemoglobin HbCO2, and such HbCO2 passes to lung, and in the region of lung there is a low ppCO2. In the region of lung there is a low ppCO2. When they reaches to lung, further they dissociate into Hb and CO2. जेव्हा तो लंग जवळ जाऊन पोहोचतो हा HbCO2 ब्लड मधून, तेव्हा लंग मध्ये CO2चं पार्शियल प्रेशर हे कमी असतं. मग तिथं पोहोचल्यानंतर फर्दर तो डिसोसिएट होतो Hb and CO2. का, कारण HbCO2 ची अशी ॲबिलिटी आहे की जिथं CO2चं पार्शियल प्रेशर कमी आहे त्या रिजनमध्ये गेल्यावर तो डिसोसिएट होतो. हा लूजली बाउंड कंपाऊंड आहे and they dissociate, break down in that region where partial pressure of carbon dioxide is low. मग कार्ब अमायनो हिमोग्लोबिन जेव्हा लंग जवळ जाऊन पोहोचतो तेव्हा तिथं पोहोचल्यानंतर तो ब्रेकडाऊन होतो Hb आणि CO2, आणि हा CO2 जातो लंगमध्ये. हिमोग्लोबिन आहे तसं आरबीसी मध्ये. म्हणजे अशा प्रकारे हा ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साइड होतो. एक नंबर झाला प्लाझ्माच्या फॉर्ममध्ये, म्हणजे प्लाझ्मा ट्रान्सपोर्ट करणार 7%. दुसरा बायकार्बोनेट आयनच्या फॉर्ममध्ये 70%, 7%, 70%, आणि आरबीसी 23%. म्हणजे ब्लड मधले आरबीसी आणि प्लाझ्मा हे कंपोनंट
कार्बन डायऑक्साईडला ट्रान्सपोर्ट करतात टिश्यू सेलपासून लंगपर्यंत आणि ऑक्सिजन कुठून कुठे ट्रान्सपोर्ट होतो लंगपासून टिश्यू सेल हा लंगपासून टिश्यू सेलकडं हा टिश्यू सेलपासून लंगकडं पण इन्व्हॉल्वमेंट कुणाची आहे दोघांची आहे आरबीसी आणि प्लाझ्मा ह्यांना ट्रान्सपोर्ट करायला मदत करतात जे ब्लडचे कंपोनेंट आहे म्हणजे ही आपली मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशनची तिसरी स्टेप झाली पहिली स्टेप ही ब्रीदिंग होती दुसरी स्टेप ही एक्सटर्नल रेस्पिरेशन होती तिसरी स्टेप ही इंटरनल रेस्पिरेशन आणि चौथी स्टेप सेल्युलर रेस्पिरेशन चार स्टेप आहेत मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये अभ्यास केलेला आहे आपण त्यातल्या ऑलरेडी पहिल्या दोन स्टेप्स आपण बघितलेले आहेत आज इंटरनल रेस्पिरेशन मधला ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड हा पॉइंट बघितला ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे आता शेवटची स्टेप त्यामध्ये मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये सेल्युलर रेस्पिरेशन कुठं घडतं इट ऑकर इनसाइड द सेल in this step food is oxidized in this step food is oxidized and release energy in the form of ATP ह्या स्टेप मध्ये फूडचं ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी ATP च्या फॉर्म मध्ये रिलीज होते इट इन्व्हॉल्व्स टू स्टेप ह्याच्यामध्ये दोन स्टेप येतात पहिली स्टेप ऑक्सिडेशन दुसरी स्टेप phosphorylation. In oxidation, complex food material is converted into simple forms. Complex food material मग complex food material कुठला आहे C6H12O6 ग्लुकोज म्हणजे इंटेस्टाइन मध्ये ऍब्सॉर्प्शन झाल्या ब्लड मधून ग्लुकोज आपल्या सेल पर्यंत जाऊन पोहोचले मग सेल मध्ये आता रेस्पिरेशन होणार आहे सेल्युलर रेस्पिरेशन आणि ऑक्सिजन म्हणजे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कोण केले हा अभ्यास केलेला आहे आपण कोण प्लाझ्मा आणि आरबीसीने केलेला आहे म्हणजे आरबीसी मध्ये असलेल्या हिमोग्लोबिन हा ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट केलेला आहे कुठून लंगपासून सेलमध्ये मग सेलमध्ये हे दोघं जण आहेत ग्लुकोज पण आहे ऑक्सिजन पण आहे मग ह्या ग्लुकोजचं ऑक्सिडेशन होतंय म्हणजे फूडचं ऑक्सिडेशन होतंय आणि फूडचं ऑक्सिडेशन झालं की एनर्जी रिलीज होते या स्टेपमध्ये म्हणून सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये काय होतंय फूडचं ऑक्सिडेशन होतं आणि एनर्जी रिलीज होते मग फूडचं ऑक्सिडेशन होत असताना काय होतंय कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल कन्वर्टेड इनटू सिंपल फॉर्म ऑक्सिडेशन या स्टेपमध्ये कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल कन्वर्टेड इनटू सिंपल फॉर्म बाय रिलीज ऑफ एनर्जी हे ऑक्सिडेशन झालं फूडचं ऑक्सिडेशन होतंय म्हणजे ऑक्सिडेशन हे सगळं सेलमध्ये घडायला लागलंय सेल्युलर लेवलला व्हायला लागलंय आणि त्यातली दुसरी स्टेप सेल्युलर रेस्पिरेशन फॉस्फोरिलेशन ट्रॅपिंग ऑफ एनर्जी इन बॉन्ड ऑफ एटीपी ही या स्टेप मध्ये काय होतं माहिती जी एनर्जी ट्रॅप केलेली आहे या प्रोसेस मध्ये एनर्जी तयार झाली बरोबर आहे मग ही एनर्जी जे एटीपी चे केमिकल बॉन्ड आहेत त्यामध्ये ट्रॅप केली जाते and such ATP is formed एनर्जी ट्रॅप करून ATP तयार झाला फॉस्फोरिलेशन म्हणजे ATP तयार होणे केमिकल बॉन्ड मध्ये एनर्जी ट्रॅप करून ATP तयार झाला मग हा जो ATP तयार झालेला आहे दे आर युज्ड टू कॅरी आउट व्हेरियस व्हायटल ऍक्टिव्हिटीज ज्या जीवनावश्यक क्रिया आहेत आपल्या शरीरामध्ये घडणाऱ्या या क्रियासाठी ह्या ATP मधील जी एनर्जी आहे ATP च्या फॉर्मची एनर्जी वापरली जाते म्हणजे हे झालं सेल्युलर रेस्पिरेशन हे सेलमध्ये घडणार इंटरनल रेस्पिरेशन कोणामध्ये घडणार ब्लड आणि सेल एक्सटर्नल रेस्पिरेशन कोणामध्ये घडणार अल्व्हिओलस आणि ब्लड आणि ब्रीथिंग हे कोणामध्ये घडणार गॅस एक्सचेंज ऑकर बिटवीन लंग अँड ॲटमॉस्फिअर म्हणजे ह्या चार स्टेप झाल्या आपल्या मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन कुठली एक नंबर ब्रीथिंग 2 नंबर एक्सटर्नल रेस्पिरेशन 3 नंबर इंटरनल रेस्पिरेशन इंटरनल रेस्पिरेशन कुणामध्ये होते झालेला पॉइंट त्यामध्ये दोन महत्त्वाचे पॉइंट तुम्ही एक्सप्लेन करायला पाहिजे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन कसा होतो हा पॉइंट अभ्यास केलेला आपण ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड कसा होतो आरबीसी आणि प्लाझ्मा त्याला ट्रान्सपोर्ट करणार आहे पण तीन फॉर्म प्लाझ्मा बाय प्लाझ्मा इंडिसोमर स्टेट 7% बाय बायकार्बोनेट आयन
आणि शेवटची मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन मध्ये सेल्युलर रेस्पिरेशन कुठं घडणार विदिन सेलच्या आतमध्ये. मग त्यामध्ये काय होणार फूडचं ऑक्सिडेशन अँड रिलीज एनर्जी. मग ह्यामध्ये इट इन्व्हॉल्व्स टू स्टेप ऑक्सिडेशन फॉस्फोरिलेशन. ऑक्सिडेशन मध्ये फूडचं ऑक्सिडेशन होणार कॉम्प्लेक्स मॉलिक्यूल कन्वर्टेड इनटू सिंपल वन. आणि फॉस्फोरिलेशन energy trap in chemical bond of ATP formation occur and such ATP used for various life activities, vital activities. अशा प्रकारे हा पॉइंट आपल्याला समजलेला आहे मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आता पुढच्या लेक्चरमध्ये त्या टॉपिकमधला पुढचा पॉइंट आपण अभ्यास करू.